आता तुम्ही विचार करत असाल की ह्याच्या खिशातून एअरबॅग्स कसे काय बाहेर आले, तर चला आपण बघूया पुढे काय घडलं. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं चला कोकण पाहूया या सिरीजच्या एपिसोड 4 मध्ये. तर जसं तुम्ही गेल्या एपिसोडमध्ये बघितलं, आपण जंगल वगैरे फिरून नंतर नदीवरती जाणार होतो. आता आपण नदीवरती वगैरे आलो आहे. नदी बघून ह्या लोकांची एवढी एक्साइटमेंट वाढली की जसं काय पहिल्यांदाच आयुष्यामध्ये नदीवरती आंघोळ करणार आहेत. ह्याचा एक वेगळा चालू होता आणि ते ओंकारचे एक वेगळे मंत्र चालू होते. कसले मंत्र बोलतोय काय ते यांनाच माहिती आहे. असं वाटतं लोक आंघोळीला कमी आणि पूजेला जास्त आलेत नदीवरती. कोणाला पूजेसाठी भरजी हवा असेल तर मी खाली याची ID मेन्शन करतो, याला कॉन्टॅक्ट करा. नदीचं पाणी इतका गार होता ना, ते पण थंडीमध्ये सकाळ सकाळ आंघोळीला नदीवरती येणं म्हणजे खूप मोठं टास्क. सगळ्यांचीच फाटली होती. तुम्ही पुढे बघा. हे प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मी पाण्यामध्ये येत नव्हतो साले लोक, तरी पण थंड पाणी अंगात उडवते, एवढा थंड पाणी होता. ते सगळे त्याच्यानं वंगस करायला गेले. तुम्हीच बघा. बाजूला फ्लोटर आहे. हवा प्रणवच काढतो. त्यानंतर हा पण चालू झाला. पण याला बोलो भाई अपन से पंगा लेगा ना तो इधर को मौत दिखाएगा. मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना. नंतर इथे पुढे नदीवरती आंघोळ वगैरे करून सगळे आपण घरी जात होतो. तेवढा तिथं ओंकार लपला होता झाडामध्ये. कोण रे ढोल? तो त्या झाडांमध्ये का लपलेला आणि आम्ही का त्याला बघून पळतोय वगैरे हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला यूट्यूबचा व्लॉग बघायला लागेल. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला कळेल. काय सगळ्यांच्या नादात आपण विसरलो की आपल्याला येताना हंडा भरून घेऊन यायचा होता. तर तो आपण परत नदीवरती आणायला गेलो आणि नदीवरती हंडा आणेपर्यंत तिथे मस्त चिकन रेडी होत होतं चुलीवरती. आपण नंतर सगळे जेवणार होतो. काकी पण तिथे मस्त चुलीवरती भाकरी वगैरे शेकत होत्या. नंतर सगळे जेवायला बसले. मस्त चिकन होतं बाई. सगळ्यांनी हात मारला, फुटबॉल जेवले वगैरे. चुलीवरचं चिकन म्हटल्यावरती बाई विषयच संपला. पोरांनी मस्त आवडीने खाल्लं वगैरे. चिकन वगैरे खाऊन नंतर सगळ्यांच्या अंगावरती सुस्ती आलेली. तर मला वाटतं ती कोंबडी झोपळू असेल. सोचना पड़ता है रे, कौन सी गाली देने का सोचना पड़ता है मेरे को. तर तुम्हाला वाटत असेल की व्लॉग आपला इथेच संपला, पण नाही. मेन तर बाई पुढच्या भागात आहे.